नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुण्याच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे एमपीएससी 2024 राज्यसेवेची जी पूर्व परीक्षेची एग्जाम होती ती एग्जाम पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात आपली ही एग्जाम असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर येऊन पडलेली आहे ती म्हणजे या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचे जे फॉर्म्स आपले सुरू होते त्या फॉर्मची डेट संपली होती तरी वेबसाईट पुन्हा सुरू झालेली आहे। म्हणजे वेबसाईट मध्ये किंवा तिथे कोण अर्ज करू शकतं, कोण अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतं, या सर्व गोष्टी आज आपल्याला इथे बघायच्या आहेत। एकदम शॉर्टकट मध्ये आणि एकदम सबकेन आपण हे लेक्चर बघणार आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक आणि बोटाव आणि झपाझपा आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट एमपीएससी ने सांगितलं काय आहे। एमपीएससी म्हटले की आम्ही जी एप्रिल महिन्याची आपली एग्जाम होती ही एग्जाम पुढे ढकलण्याचं मुख्य जे कारण आहे ते कारण म्हणजे मराठा आरक्षण। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमपीएससी साठी जे आवेदन केलं होतं त्या आवेदनामध्ये ज्या लेकरांनी ईडब्ल्यूएस किंवा मराठा ओपन या कॅटेगरीतून फॉर्म भरलाय अशाच विद्यार्थी मित्रांसाठी आपल्याला परत त्या आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करण्याचा चान्स निर्माण झालेला आहे। पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, हे लेक्चर एससी, एसटी, ओबीसी, एनटी किंवा इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्र असेल ओपन आणि ईडब्ल्यूएस सोडून बाकीच्या कोणत्याही विद्यार्थी मित्रांना आता आवेदन करता येणार नाही किंवा ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा अर्ज तिथे करता येणार नाही। नवीन अर्ज सुद्धा आपल्याला करता येणार नाहीये। ज्या लेकरांनी जानेवारी महिन्यामध्ये ओपन कॅटेगरीतून किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल अशाच विद्यार्थी मित्रांना तिथे बदल करता येतो, बाकी कोणालाही बदल करता येत नाही। तेच आपल्याला इथे बघायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे लेकर कोणी आपले विद्यार्थी मित्र एमपीएस पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल तर आपण पोलीस भरतीची बॅच सुरू केलेली आहे। 12, 11, 10, 11 आणि 12, 10 मे, 11 मे, 12 मे 3 दिवस डिस्काउंट आहे आणि बॅच फक्त 599 रुपयाला आहे। एकदम सुंदर अशी बॅच आहे। तर पुरा मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता मेरे यारो, या तो हौसलों से उड्डाण होती है। तर विद्यार्थी मित्रांनो, ही 1999 रुपयाची आपण एमपीएससी ची बॅच सुरू केलेली आहे। पण आज अक्षय तृतीय निमित्त आपण या बॅच वरती एक्स्ट्रा 20% डिस्काउंट ठेवलेला आहे आणि ही बॅच आपल्या लाडक्या विद्यार्थी मित्रांना 1650 रुपयाला उपलब्ध करून दिलेली आहे। ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायचे किंवा जॉईन करायचे त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची। काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉल करू शकतात। एकदम सुंदर अशी बॅच आपण सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा काय म्हणता येईल, हे म्हणताय आपल्याला 29 डिसेंबर 2023 रोजी आपल्याकडे एमपीएससी चा जीआर आला होता। त्यानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता 29 डिसेंबर 2023 रोजी 274 रिक्त जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी घेण्याचे नियोजित केले होते। पाहिलं का, सुरुवातीला जी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे ऍड आली होती त्या 274 जागा होत्या, आता डबल दुपटीपेक्षा जास्त वाढलेल्या आहेत आणि अजूनही जागा वाढण्याची शक्यता आहे। टोटल जवळपास 650 ते 700 जागा एमपीएससी द्वारे भरल्या जातील यावर्षी। त्यामुळे आताच आपण हादरून जायची अजिबात गरज नाही। ओके, तर 28 एप्रिल 2024 ला पेपर घ्यायचा होता, पण महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अनुसार राज्याच्या नियंत्रणाखाली पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमात तरतूद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी 2024 बघा तो क्रमांक दिलाय त्याच्याशी आपल्याला घेणं नाही। 27 फेब्रुवारी 2024 अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञानपीठ जाहिराती करता लागू आहेत। म्हणजे ते काय म्हणतं बघा,
2024 मध्ये जे मराठा आरक्षण फेब्रुवारी महिन्यात भेटलेलं आहे, ओके, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना, ओके, पण हे आपण फॉर्म जे भरले होते ते फॉर्म फेब्रुवारी 2024च्या आधी भरले होते. मग झालं काय, तिथं विद्यार्थी मित्रांनी आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणामधून फॉर्म भरलेले नव्हते, म्हणून अशा विद्यार्थी मित्रांना, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थी मित्रांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल म्हणून ही परीक्षा काय करण्यात आली होती, रद्द करण्यात आली होती त्यावेळेस, म्हणजे पुढे ढकलण्यात आलेली होती. आता ते काय म्हणतात, आता भविष्यामध्ये सदर सुधारित दिनांकापासून म्हणजेच शनिवारी दिनांक 6 जुलै 2024, अजून आपल्याकडे 55 दिवस आहे. 6 जुलै 2024 ला शनिवारी आपली परीक्षा होणार आहे. आपली परीक्षा कधी होणार आहे, 6 जुलै 2024 ला होणार आहे, आयोजित करण्यात येणार आहे. प्राप्त सुधारित मागणीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 घेतली जाणार आहे. म्हणजे एमपीएससी राज्य सेवेची एक्झाम ही 2024 ची कधी घेतली जाणार आहे, 6 जुलै 2024 ला घेतली जाणार आहे. आपल्याला एक्झामची डेट आली आहे, समजा आपल्याकडे आता 55 दिवस शिल्लक आहे. आपण आपल्या बरोबर याच युट्यूब चॅनल वरती एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी 6 ते 7 1 तास दररोज लाईव्ह लेक्चरचे सेशन आपण सुरू करणार आहे. ओके, ज्या विद्यार्थी मित्रांना एमपीएससीची बॅच जॉईन करायची आहे, आपण बरोबर एमपीएससीची बॅच सुद्धा सुरू केलेली आहे. एमपीएससीची बॅच सुद्धा बरोबर आपण सुरू केलेली आहे. एकदम सुंदर अशी आपली एमपीएससीची बॅच आपण इथे सुरू केलेली आहे, फक्त 1999 रुपयामध्ये. ज्या लेकरांना बॅच परचेस करायचे, माझा मोबाईल नंबर आहे 937070 7070 6679. परंतु त्यातही आपल्याला 2 दिवसासाठी ऑफर आहे. 11-12 मे 2024 ला ही बॅच तुम्हाला फक्त 1650 रुपयाला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीत अनुसरून अराखीव खुला अथवा अराखीव म्हणजे कोणते, खुले विद्यार्थी मित्र, ओपन कॅटेगरी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे काय, ईडब्ल्यूएस अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबत विकल्प सादर करण्यास आवश्यक ठरते. म्हणजे काय, तर आपल्या ज्या विद्यार्थी मित्रांनी फक्त ओपन आणि ईडब्ल्यूएस या कॅटेगरी मधून एमपीएससी राज्य सेवेचा फॉर्म भरलेला असेल, अशाच विद्यार्थी मित्रांना इथे जो आता नवीन आरक्षण लागू झालेला आहे, या नवीन सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेता येईल. बाकी कोणालाही याचा लाभ घेता येणार नाही. हे चेंजेस फक्त याच विद्यार्थ्यांना करता येत आहे. मग चेंजेस कसं करायचे तेही तुम्हाला सांगतो. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरता अर्जाद्वारे अराखीव खुला अथवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयाचा दावा करण्याकरता विकल्प सादर करण्याचा काय केलं, विकल्प सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं जे एमपीएससी ची प्रोफाईल आहे, ही एमपीएससी ची सायबर कॅफेवर जायचं, घरच्या घरी डोकं लावू नको, सायबर कॅफेवर जाय, आपली एमपीएससी ची प्रोफाईल ओपन कर, तिथे माय अकाउंट मध्ये जाय आणि माय अकाउंट मध्ये गेल्यानंतर आपल्याला फक्त ओपनच्या आणि ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांसाठीच एक आर्थिक दृष्ट्या दुर्बल नावाच्या घटकाचे एक तिथं काय असणार आहे, ऑप्शन आलेला असणार आहे. आता राहिली गोष्ट, सर मी तेव्हा एमपीएससीचा फॉर्म भरला, ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरला, तेव्हा मी किती 524 का काय असेल ती तुझी फी तो 550 रुपये तिथे भरली. आता मला परत फी भरावी लागेल का, अजिबात नाही. आता डबल फी भरावी लागणार नाही. आपल्याला फक्त ऑप्शन चेंज करायचा आहे. आणि जर तुम्हाला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर कोरोना आपल्याला तिथे आपले काही महत्वाच्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत. माय अकाउंट मध्ये जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकतात. ओके, आता तिथे जात असताना आपण बरोबर एक काळजी घ्यायची, आपण एमपीएससीचा क्लास 1 क्लास 2 चा अभ्यास करतोय लेकराव. आपलं जे आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं जे आरक्षण आपल्याला लागू झालेलं आहे, या आरक्षणचं सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र तुझ्याकडे असणं गरजेचं आहे. हे प्रमाणपत्र असेल तरच तुला आता फायदा घेता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे प्रमाणपत्र आपल्या फॉर्म भरण्याच्या तारखेच्या आतलंच असणं गरजेचं आहे. आता आपल्याला त्यांनी सांगितले काय, तुम्ही कधीपर्यंत हे अर्ज करू शकतात, तर मला वाटतं 17 मे पर्यंत आपल्याला त्यांनी अर्ज करण्याची तारीख तिथे दिलेली आहे. बघा, आवेदन आपण ऑनलाईन सादर करण्याचा कालावधी काय 24 मे पर्यंत आहे.
आपण 24 मे पर्यंत हे आवेदन करू शकतो. म्हणजे 24 मे 2024च्या पूर्वीचं आपल्याकडे आरक्षण प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपण या आरक्षणाचा लाभ घेत असाल तर आपल्याकडे 2024-25 चं एनसीएल असणं आवश्यक आहे. एनसीएल असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे आता मी ओपन कॅटेगरीतून आरक्षणाचा लाभ घेत आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातून मी फॉर्म भरत आहे किंवा मी आरक्षणाचा लाभ घेत आहे. या आरक्षणाला नाव काय दिलंय त्यांनी, तर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मध्ये मी जर आता माझा अर्ज करत आहे तर मला एनसीएल असणं आवश्यक आहे. आणि हे माझं एनसीएल हे 2024 आणि 25 असणं आवश्यक आहे. येणाऱ्या एक्झाम कंबाईनचा फॉर्म ज्यांना भरायचा आहे त्यांनी हे डॉक्युमेंट काढून ठेवा. येणारे एमपीएससी पूर्व परीक्षा कंबाईनचा आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपल्याकडे डॉक्युमेंट असणं सुद्धा गरजेचंच आहे. एनसीएल काढून घ्या 2024-25. आता अर्ज सादर करण्याचा कालावधी 9 मे ला सुरुवात झाली आहे, कालपासून 24 मे पर्यंत आहे. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे ज्यांची राहिलेली असेल काही त्यांनी भरायची 24 मे पर्यंत. त्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये कोणी चलन भरतं ऑफलाईन ते 26 मे पर्यंत भरता येतो. ओके, बाकी एनसीएल वगैरे तुम्हाला लागणार आहे, प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. ओके, हे लक्षात ठेवा. जर आपण आर्थिक दृष्ट्या आपण जर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला एनसीएल असणं पुरावं गरजेचंच आहे. ओके, हा निर्णय डायरेक्ट मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आपली एमपीएससी ची रेकॉर्डेड बॅच आहे. 12 महिने कालावधी, एकदम सुंदर अशी बॅच आहे. ही जर बॅच तुम्ही घेतली पुराव तर कोणतंही पुस्तक वापरायची तुम्हाला गरज नाहीये. बॅचचा कालावधी 12 महिने, फी फक्त 1999 रुपये आहे. त्यावरही अक्षय तृतीय निमित्त आपण 20% एक्स्ट्रा डिस्काउंट देऊन ही बॅच 11-12 3 दिवसासाठी 1650 रुपयाला उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या लेकरांना बॅच घ्यायची, ओके, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर तिथे बघा आणि तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकतात. काही अडचण असेल माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉल करू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन लेक्चर मध्ये. आपण लवकरच संध्याकाळी 6 ते 7 या एका तासाच्या कालावधीमध्ये एमपीएससी साठी प्रश्नसंच, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आणि अति संभाव्य प्रश्न अशी लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू करणार आहेत. चला भेटूया त्या लेक्चर सिरीज मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. काही अडचण असेल तर मला केव्हाही तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू सो मच. बाय बाय.